इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये 300 पदांसाठी भरती चालू आहे आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। त्याचबरोबर या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास ठेवण्यात आला आणि या भरतीचे जे फॉर्म आहे 11 फेब्रुवारी पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 25 फेब्रुवारी 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। तर 10वी पासवरच तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि ही जी भरती विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे, असं नाही की भाई हे अग्निवीर अंतर्गत येते, तर परमनंट भरती आहे आणि तुमचं जर सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100 च्या दरम्यान तुम्हाला भेटणार आहे। ठीक आहे। आणि इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे आणि पेपरमध्ये जे पासिंग आहे 60 मार्काचा पेपर असणार आहे। 60 पैकी जे पासिंग आहे जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी जे पासिंग असणार आहे 100 पैकी 30 मार्कावर या ठिकाणी पासिंग असणार आहे। एससी/एसटी कॅटेगरीसाठी या ठिकाणी 60 पैकी 27 मार्कावर या ठिकाणी पासिंग असणार आहे। ठीक आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल बद्दल माहिती सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती, ग्राउंडला कोणकोणते आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, वयोमर्यादा काय आहे, सिलेक्शन प्रोसेस काय आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे। तर बघू शकता तुम्ही इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलची ही भरती निघाली आहे। तर यामध्ये दोन पद आहे। पहिलं जे पद आहे हे नाविक जीडीचा आणि यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो 12वी पास लागते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे। आणि ते पण 12वी मध्ये आपला मॅथ आणि फिजिक्स विषय असला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येते नाविक जीडी मध्ये। आणि दुसरं जे पद आहे तर ते आहे नाविक डीबीचा, त्याला नाविक डोमेस्टिक ब्रँच सुद्धा म्हटलं जाते। तर या पदासाठी फक्त शिक्षण तुम्हाला 10वी पासवर फॉर्म भरता येते। ठीक आहे। तर यामध्ये काही असं अट नाही की बाबा तुमचा सायन्सच पाहिजे, कॉमर्सच पाहिजे, आर्ट असेल तर भरता येते नाविक डीबी मध्ये, डोमेस्टिक ब्रँच मध्ये। ठीक आहे। आणि तुम्हाला 10वी मध्ये पर्सेंटेज कमी असेल तर पर्सेंटेजची काही घेणदेण नाही, फक्त 10वी पास आहे बस, तुम्हाला फॉर्म भरता येते कोस्ट गार्ड या भरतीमध्ये। ठीक आहे। तर ही जी भरती आहे फक्त मुलांसाठी ही भरती निघाली आहे, मुलींसाठी ही भरती निघाली नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे। त्याचबरोबर आपण वयोमर्यादा जर विचार केला 18 ते 22 वर्षापर्यंतच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। एससी/एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 18 ते 27 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 18 ते 25 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे, एवढी यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे। तर आता कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, अशा विद्यार्थ्यांचा जन्म 1 सप्टेंबर 2003 ते 31 ऑगस्ट 2007 च्या दरम्यान झाला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येते। आणि एससी/एसटीला 5 वर्षाची सूट आहे, ओबीसी कॅटेगरीला 3 वर्षाची सूट आहे। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे। फीचा जर विचार केला जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी 300 रुपये फी ठेवण्यात आली आणि एससी/एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फॉर्म भरताना फी लागणार नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे। ऑनलाईन फॉर्म भरणे शेवटची तारीख 25 फेब्रुवारी फॉर्म भरणे चालू झालेले आहे। ठीक आहे। आणि तुमचा जो पेपर आहे तर हा एप्रिल महिन्यामध्ये एक तुमचा पेपर असणार आहे, त्यानंतर एक पेपर तुमचा जून किंवा सप्टेंबर 2025 मध्ये या ठिकाणी घेतला जाणार आहे। ठीक आहे। तर ह्या लेखी परीक्षेत तारखा सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहे। तर 300 जागांसाठी ही इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात जे विद्यार्थी मित्रांनो भरती चालू आहे। ठीक आहे। तर सर्वात अगोदर आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं ग्राउंड असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। ठीक आहे। तर सर्वात अगोदर तुमचं काय असणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे। तर सेक्शन 1 मध्ये तो पेपर असणार आहे। तर पहा यामध्ये जे मॅथचे जे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, विज्ञानचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि जीकेचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि तुम्हाला पेपरसाठी जो टाइम देण्यात येणार आहे तर तुम्हाला जे टोटल या ठिकाणी पेपरसाठी तुम्हाला 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 45 मिनिटाचा टाइम तुम्हाला भेटणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे। तर तुम्हाला तुक्के वगैरे सुद्धा मारायचे त्या ठिकाणी, कारण की यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आली नाही आहे। आपले जर प्रश्न जे बरोबर असते तर ते मायनस झाले असते, नेगेटिव्ह मार्किंग असते, पण असं काही नाही, नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल मध्ये। आणि हा जो पहिला जो पेपर असणार आहे हा 10वीच्या लेवलचा पेपर असणार आहे। ठीक आहे।
पहिला जो पेपर असणार आहे एकदम हार्ड नसणार आहे, 10वीचा लेवल त्या पेपरमध्ये असणार आहे, एकदम हार्ड सुद्धा नसणार आहे कारण की 10वीच्या बेसवर जे आहे. ठीक आहे, तर नक्कीच इकडे फॉर्म भरा कारण की जास्त कॉम्पिटिशन जे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात नाही आहे. ठीक आहे, तर बाकीच्या इकडे जर पाहिलं तर जास्त कॉम्पिटिशन असते, पण इकडे कॉम्पिटिशन पाहिजे तेवढी नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा सुद्धा तुमचा सेक्शन 2 मध्ये एक पेपर असणार आहे, तर तो जवळपास सप्टेंबरच्या जवळपास असणार आहे. तर त्यामध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे सेक्शन 2 मध्ये, आणि फिजिक्सचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि पेपरसाठी तुम्हाला 30 मिनिटाचा टाइम भेटणार आहे. 30 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला पेपर सोडवावा लागणार आहे. आणि ह्या पेपरमध्ये सुद्धा पासिंग ठेवण्यात आले. UR-EWS ओपन कॅटेगरीसाठी 50 पैकी 20 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले आणि SC-ST कॅटेगरीसाठी 50 पैकी 17 मार्कावर या ठिकाणी पासिंग ठेवण्यात आले इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचं इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये लेखी परीक्षा असणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये, आणि लेखी परीक्षा झाल्यावर तुमचं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असणार आहे, फिजिकल ग्राउंड या ठिकाणी असणार आहे. तर ग्राउंड किती आहे, तर ग्राउंड सुद्धा खूप इझी जे यामध्ये ठेवण्यात आला आहे. तर पहिला जो इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे यामध्ये, आणि 1600 मीटर रनिंग तुम्हाला 7 मिनिटाच्या अंदर मारायची आहे. जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 7 मिनिटाच्या अंदर येणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास या ठिकाणी असणार आहे. आणि ज्यांना सुद्धा 7 मिनिटापेक्षा जास्त टाइम या ठिकाणी झाला तर ते ग्राउंड अपात्र होणार आहे, फेल सुद्धा या ठिकाणी केला जाणार आहे. ठीक आहे, तर हे 1600 मीटर रनिंग आहे आणि 7 मिनिटाचा टाइम तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. त्यानंतर दुसरा इव्हेंट जो असणार आहे पुरुष उमेदवारांसाठी, तर 20 स्क्वॉट तुम्हाला मारावं लागणार आहे, त्याला उठक बैठक सुद्धा म्हटलं जाते. तर 20 उठक बैठक तुम्हाला मारावं लागणार आहे, 20 उठक बैठक कुणी मारून देते. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये 10 पुशअप आहे. ठीक आहे, 10 पुशअप तुम्हाला मारावं लागणार आहे, लक्षात ठेवा. तर 10 पुशअप तुम्हाला या ठिकाणी मारावं लागणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे 3 इव्हेंट जे आहे इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये सर्वात अगोदर लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल असणार आहे, त्यानंतर ग्राउंड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल, आणि उंचीची यामध्ये काही अट नाही, जास्त उंची लागत नाही. ठीक आहे, 157 सेंटीमीटर जरी उंची असेल तर चालून जाते यामध्ये. ठीक आहे, उंची जास्त यामध्ये मागतली नाही, लक्षात ठेवा. तर चांगली ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे कारण की यामध्ये उंची कमी लागते आणि वयोमर्यादा कमी ठेवण्यात आल्या, ज्यामुळे भरपूर ज्यांचं जास्त वय आहे त्या विद्यार्थ्यांना जास्त संधी या ठिकाणी भेटणार, कारण की कमी वयोमर्यादा इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलची, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा कारण की एप्रिल महिन्यामध्ये पहिला पेपर सेक्शन 1चा पेपर इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलचा असणार आहे. आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून जे अभ्यासाला लागा, आतापासून तयारीला लागा, सोशल मीडियापासून जेवढं होते तेवढं दूर या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तर आतापासून जर अभ्यास करता आणि आतापासून चांगली तुमचीच तयारी होणार आहे आणि तुमचं सिलेक्शन या ठिकाणी इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दलात होणार आहे. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन भरतीच्या अपडेटसाठी आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.